विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत. आजचा आपला हा चौथा व्हिडिओ दुसऱ्या चॅप्टरचा. यामध्ये आपल्याला आज मर्क्युरी बॅरोमीटर अँड ओपन ट्यूब मॅनोमीटरबद्दल शिकायचं आहे. बॅरोमीटर इज अ प्रेशर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. In physics, we come across various physical quantities like length, mass, time, temperature, electric current, etc. फिजिक्समध्ये आपण बऱ्याचशा भौतिक राशी फिजिकल क्वांटिटीज यूज करतो, जसे की लेंथ, मास, टाईम, आणि ते मोजण्यासाठी इन्स्ट्रुमेंट्स असतात. म्हणजे लेंथ मोजायचं असेल तर मीटर स्केल असते, मास मोजायचं असेल तर बॅलन्स असतं, टाईम मोजायचं असेल तर स्टॉप वॉच असतं किंवा क्लॉक असतं, टेम्परेचर मोजायचं असेल तर थर्मोमीटर असतं, करंट मोजायचं असेल तर ॲमीटर असतं, व्होल्टेज मोजायचं असेल, पोटेन्शियल डिफरन्स मोजायचं असेल तर व्होल्ट मीटर असतं, स्पीड मोजायचं असेल तर मोटरसायकल तर स्पीडोमीटर असतं. तसं प्रेशर मोजण्यासाठी सुद्धा वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स असतात. मेजरमेंट ऑफ प्रेशर. Instruments used to measure pressure are called pressure meters or pressure gauge or vacuum gauge. प्रेशर आपण बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं प्रेशर मोजतो. आता प्रेशरचा फॉर्म्युला ॲक्च्युअली असा आहे, प्रेशर इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. पण आता मला सांगा की समजा आपल्याला मोटरसायकलच्या टायरमधल्या हवेचं प्रेशर मोजायचं आहे, तर मग तिथं हा फॉर्म्युला तुम्ही कसा वापरत बसणार? फोर्स कसं काढणार हवेचं ते आतल्या, त्याच्यानंतर ते एरिया कसा मोजणार त्या आतल्या ट्यूबचा एरिया. तर त्याच्याऐवजी जर आपल्याला डायरेक्ट एखादं इन्स्ट्रुमेंट असेल तर ते प्रेशर मोजायला सोपं जातं. अशा वेळी आपण ह्या इन्स्ट्रुमेंटचा यूज करतो. याला प्रेशर गेज म्हणतात. बऱ्याच वेळेस आपण पाहिलं असेल की गाडीचं पंक्चर वगैरे काढायला आपण जेव्हा जातो तेव्हा त्या ठिकाणी अशा प्रकारचं इन्स्ट्रुमेंट असतं, किंवा आपण गाडीच्या चाकामध्ये हवा भरतो तेव्हा हवा किती भरली किंवा किती कमी झाली वगैरे चेक करण्यासाठी अशा पद्धतीचं जे इन्स्ट्रुमेंट असतं प्रेशर गेज. हे सेकंड जे आहे ते आहे मर्क्युरी बॅरोमीटर. ॲटमॉस्फिअरचं प्रेशर मोजण्यासाठी ते यूज केलं जातं. ॲटमॉस्फिअरचं प्रेशर हे बऱ्याच वेळेस बदलत असतं. सी लेव्हलला ते प्रेशर वेगळं असतं, हाईटला गेल्यानंतर प्रेशर बदलतं. तर ते प्रेशर मोजण्यासाठी वेगवेगळ्या प्लेसला जे वेगवेगळं प्रेशर असतं ते हे मर्क्युरी बॅरोमीटरच्या सहाय्यानं आपल्याला मोजता येतं. त्यानंतर या ठिकाणी आहे ओपन ट्यूब मॅनोमीटर. हे मॅनोमीटर ओपन ट्यूब. आता समजा ॲटमॉस्फिअरचं प्रेशर मोजण्यासाठी हे आपण दुसरं पाहिलं मर्क्युरी बॅरोमीटर. पण समजा आपल्याला गॅस सिलेंडर, आपण जे घरगुती गॅस सिलेंडर वापरतो, LPG गॅस सिलेंडर, त्याच्यामध्ये जे गॅस भरलेलं असतं त्याचं पण एक प्रेशर असतं. किंवा फुग्यामध्ये आपण हवा भरतो बलूनमध्ये, त्या हवेचं प्रेशर मोजायचं असेल तर अशा ठिकाणी किंवा अनेक इतर ठिकाणी आपल्याला एखाद्या गॅसचं प्रेशर मोजायचं असेल तर हे ओपन ट्यूब मॅनोमीटरचा यूज केला जातो. ते आपल्याला आता या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे त्याबद्दल. त्याच्यानंतर हे तुम्ही बघू शकता, तुम्हाला माहीतच आहे ब्लड प्रेशर आहे. आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड फ्लो होतं त्याचं पण एक प्रेशर असतं. ते प्रेशर मोजण्यासाठी ब्लड प्रेशर यूज करतात. हे डिजिटल ब्लड प्रेशर आहे, डिजिटल ब्लड प्रेशर मीटर आहे, किंवा हे मर्क्युरी ब्लड प्रेशर मीटर आहे. मर्क्युरीचं जास्त ॲक्युरेट असतं. शक्यतोवर जर ॲक्युरेसी पाहिजे असेल तर वापरतात. थोडक्यात या ठिकाणी मला सांगायचं काय तर प्रेशर मोजण्यासाठी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स असतात. तर आता त्यापैकी आपल्याला 2 इन्स्ट्रुमेंट, प्रेशर मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचा स्टडी करायचा आहे. ते म्हणजे मर्क्युरी बॅरोमीटर आणि सेकंड म्हणजे ओपन ट्यूब मॅनोमीटर. मर्क्युरी बॅरोमीटर यूज करतात ॲटमॉस्फिअरचं प्रेशर मोजण्यासाठी. पण त्यापूर्वी आपल्याला फ्लुईडमध्ये, लिक्विडमध्ये H इतक्या डेप्थला खाली प्रेशर कसं काढायचं असतं त्याचा एक फॉर्म्युला आहे. तो बघा आपण तो आधी समजावून घेऊ. तो आपण यापूर्वी पाहिलेला आहे, पण आपल्याला आज परत त्याची या ठिकाणी गरज आहे, म्हणून परत एकदा आपण त्याची रिव्हिजन थोडक्यामध्ये घेऊ. ह्या फिगरमध्ये तुम्हाला एका बिकरमध्ये लिक्विड दिसतं आहे, आणि त्या लिक्विडमध्ये वरच्या सरफेसपासून H इतक्या खाली एक पॉईंट समजा आपण जर घेतला तर त्या ठिकाणी आपल्याला जर प्रेशर मोजायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला असतो फोर्स पर युनिट एरिया. पण आता हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी वापरता येणार नाही. फोर्स म्हणजे ह्या पॉईंटच्या वर जे लिक्विड आहे त्या लिक्विडचं वेट, आणि एरिया म्हणजे जेवढ्या एरियावरती ते पडणार आहे तो एरिया. पण त्याच्याऐवजी आपण हा एक फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये पी इज द प्रेशर ॲट दॅट पॉईंट at a depth H below the liquid surface. P0 is a atmospheric pressure above the liquid surface. H is height of that point below the liquid surface. Rho means density of that liquid and G is acceleration due to gravity. म्हणजे लिक्विडमध्ये H इतक्या खाली जर आपल्याला वरच्या सरफेसपासून H इतक्या खाली प्रेशर काढायचं असेल तर हा फॉर्म्युला आहे. हा यापूर्वी आपण डिराईव्ह केलेला आहे. P0 म्हणजे हे जे टोटल प्रेशर असतं P, त्याला म्हणतात ॲब्सोल्यूट प्रेशर. ते असतं P0 प्लस H ρg. त्यातलं P0 जे असतं ते ॲटमॉस्फिअरचं प्रेशर असतं, वरच्या हवेचं प्रेशर असतं, आणि H ρg म्हणजे
हा जो पॉईंट आपण लिक्विडमध्ये घेतलेला आहे त्याच्यावर जे फ्लुईड आहे, जे लिक्विड आहे, त्याचं प्रेशर असतं. हे जर P0 आपण मायनस केलं म्हणजे या ठिकाणी काय होतं पहा, ह्या पॉईंटला टोटल प्रेशर जे असतं इथं एच इतक्या डेप्थला ह्या लिक्विडचं प्रेशर असतं प्लस त्याच्यावरती ॲटमॉस्फिअरचं प्रेशर असतं. असं दोन्ही लिक्विडचं प्लस त्या वरच्या ॲटमॉस्फिअरचं मिळून जे प्रेशर असेल त्याला ॲब्सोल्यूट प्रेशर, हे टोटल प्रेशर असतं. पण जर वरचं आपण विचारात घेतलं नाही, फक्त या लिक्विडचंच घेतलं, तर मग हे P0 याच्यातून इकडं मायनस करावं लागेल. P मायनस P0 तर फक्त राहील एच रोजी, त्याला म्हणतात गेज प्रेशर. म्हणजे ॲब्सोल्यूट प्रेशर आणि गेज प्रेशरमध्ये काय फरक आहे, तर ॲब्सोल्यूट प्रेशर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ज्या पॉईंटला आपण प्रेशर काढतो त्या पॉईंटच्या वर असलेल्या लिक्विडमुळं तयार झालेलं प्रेशर प्लस त्याच्यावर जे हवा आहे, ॲटमॉस्फिअर आहे, त्याचं प्रेशर, असं दोघांचे मिळून त्याला म्हणतात टोटल किंवा ॲब्सोल्यूट प्रेशर. याच्या उलट गेज प्रेशर म्हणजे फक्त त्या लिक्विडचं प्रेशर ह्या पॉईंटला पडणारं, वरच्या हवेचं प्रेशर त्याच्यामध्ये घ्यायचं नाही. जसं लिक्विडमध्ये प्रेशर असतं तसं ॲटमॉस्फिअरचं पण प्रेशर असतं. हे आपण शिकलेलं आहे की ॲटमॉस्फिअरचं प्रेशर म्हणजे काय. तर वी नो दॅट दिस अर्थ इज सराउंडेड बाय ॲटमॉस्फिअर. दिस ॲटमॉस्फिअर कन्सिस्ट ऑफ डिफरंट गॅस मॉलिक्युल्स, वॉटर वेपर्स, डस्ट पार्टिकल्स. ह्या सगळ्यांचं जे वेट असतं त्या सगळ्यांचं वेट ते ग्राउंड सरफेसला पडत असतं. दॅट फोर्स पर युनिट एरिया, दॅट वेट पर युनिट एरिया इज कॉल्ड एज दी ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजण्यासाठी एक इन्स्ट्रुमेंट असतं त्याला म्हणतात मर्क्युरी. आणि हे ॲटमॉस्फिअरचं प्रेशर मोजण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट असतात त्याला म्हणतात मर्क्युरी बॅरोमीटर. मर्क्युरी बॅरोमीटर, an instrument that measures atmospheric pressure is called a barometer. जे ॲटमॉस्फिअरचं प्रेशर मोजतं त्याला बॅरोमीटर म्हणतात. ॲटमॉस्फिअरचं प्रेशर हे मोजण्याची गरज पडते आपल्याला, कारण ॲटमॉस्फिअरचं प्रेशर हे वेगवेगळ्या प्लेसला, मी तुम्हाला यापूर्वी सांगितल्या पद्धतीने सी लेवलला, समुद्रसपाटीला वेगळं असतं. तुम्ही माउंट एव्हरेस्टला गेलात तर तिथं हाईट जेवढी जास्त हाईट असेल तेवढं ते प्रेशर कमी होतं. महाबळेश्वरला प्रेशर मोजलं तर ते वेगळं भरतं. दौंडमध्ये प्रेशर काढलं तर थोडंसं वेगळं भरेल. मुंबईमध्ये प्रेशर काढलं तर थोडंसं वेगळं भरेल. उन्हाळ्यामध्ये प्रेशर मोजलं तर थोडं वेगळं भरेल. पावसाळ्यात मोजलं तर वेगळं भरेल. आपल्याला माहिती आहे की आजच निसर्ग वादळाने मुंबईला तडाखा दिलेला आहे. हे निसर्ग वादळ ही सुद्धा एक लो प्रेशर बेल्ट जेव्हा तयार होतात त्याच्यातून तयार होत असतात. समुद्रावरती जेव्हा टेम्परेचर वाढतं एअरचं आणि जेव्हा ते 27 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त होतं तेव्हा एअर हे बऱ्यापैकी हलकी होते आणि ती वर जाते. आणि त्या ठिकाणी डेन्सिटी कमी झाल्यामुळं मग वेट कमी होतं. वेट कमी झालं की प्रेशर म्हणजे फोर्स पर युनिट एरिया, त्याच्यामुळं प्रेशर कमी होतं. लो प्रेशर बेल्ट तयार होतो आणि त्याच्यामुळे सगळे परिणाम, वादळ, पाऊस पडणं, ढग तयार होणं वगैरे सगळ्या प्रक्रिया घडत असतात. तर असू द्या, आपल्याला फक्त आता या ठिकाणी बॅरोमीटर नेमकं कसं काम करतं ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजण्यासाठी त्याच्याबद्दल या ठिकाणी शिकायचं आहे. पुन्हा एकदा बघा, मर्क्युरी बॅरोमीटर, ॲन इन्स्ट्रुमेंट दॅट मेजर्स ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड अ बॅरोमीटर. जे हवेचा दाब मोजतं त्याला बॅरोमीटर म्हणतात. बॅरोमीटरमध्ये काय असतं, फर्स्ट बॅरोमीटर वॉज डिझाईन्ड बाय इटालियन सायंटिस्ट टोरिसेली. टोरिसेली ह्या शास्त्रज्ञांनी पहिलं बॅरोमीटर तयार केलेलं होतं. आणि ते बॅरोमीटर म्हणजे काय होतं, एक सिम्पल कंटेनर होतं किंवा एक डिश होती ज्याच्यामध्ये मर्क्युरी होती आणि त्याच्यामध्ये एक ग्लास ट्यूब ज्याच्यामध्ये मर्क्युरी भरलेलं आहे. आणि ती ग्लास ट्यूब त्याच्यामध्ये उलटी म्हणजे क्लोज्ड एंड जे आहे ते वर आणि ओपन एंड खाली अशा पद्धतीने इमर्स करून ठेवलेली आहे. आणि यालाच बॅरोमीटर म्हणतात. याच्यामध्ये मर्क्युरी जेवढ्या हाईट वर जाईल ह्या ग्लास ट्यूबमध्ये त्या हाईटवरून आपल्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशर काढता येतं. तर त्या बॅरोमीटरचं प्रिन्सिपल आज आपण या ठिकाणी आता समजावून घेऊ. What this mercury barometer consists of? Try to understand now. Mercury barometer consists of a glass tube closed at one end, immersed in a container filled with mercury as shown in this figure. ह्या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे मर्क्युरी बॅरोमीटरमध्ये काय असतं तर एक क्लोज्ड ट्यूब असते. ती एका कंटेनरमध्ये ठेवलेल्या मर्क्युरीमध्ये बुडवून ठेवलेली असते आणि ती जी ट्यूब असते त्याच्यामध्ये सुद्धा मर्क्युरी असतं. क्लोज्ड एंड हे वरच्या बाजूला असतं आणि ओपन एंड हे मर्क्युरीमध्ये, ह्या कंटेनरमध्ये जे मर्क्युरी आहे त्याच्यामध्ये बुडवून ठेवलेलं असतं. हे बॅरोमीटर तयार करण्यासाठी काय केलं जातं, ए ग्लास ट्यूब ऑफ अबाउट 1 मीटर लेंथ अँड डायमीटर ऑफ अबाउट 1 सेंटीमीटर इज फिल्ड विथ मर्क्युरी अप टू इट्स ब्रीम. म्हणजे ही जी ट्यूब दिसते आता ही उलटी इथं आहे
पण आधी ती सरळ घेतली जाते, म्हणजे ओपन एंड वर असतं आणि क्लोज्ड एंड खाली असतं. त्याच्यामध्ये ह्या ट्यूबची जी लेंथ असते साधारणतः 1 मीटर असते. साधारणतः म्हणजे अचूक 1 मीटरच असेल असं नाही, तर जवळजवळ 1 मीटर असते. आणि याचं जे डायमीटर असतं, डायमीटर तुम्ही समजू शकता, हे थोडक्यात त्याची थिकनेसच झाली डायमीटर, म्हणजे ती अबाउट 1 सेंटीमीटर, म्हणजे जवळजवळ 1 सेंटीमीटर असते. ओपन एंड वर असतं, क्लोज्ड एंड खाली असतं. ते आधी याच्यामध्ये बुडवलेलं नसतं. त्याच्यामध्ये मर्क्युरी भरलं जातं काठापर्यंत. देन इट इज क्विकली इन्व्हर्टेड इन टू अ स्मॉल डिश कंटेनिंग मर्क्युरी. हे आता बघा, इथं छोटासा एक व्हिडिओ दिसेल तुम्हाला. त्याच्यामध्ये कसं दाखवलेलं आहे की ती ट्यूब मर्क्युरीने काठोकाठ भरली आणि भरल्यानंतर ती क्विकली म्हणजे तात्काळ ह्या डिशमध्ये ज्याच्यामध्ये मर्क्युरी ठेवले त्याच्यामध्ये उलटी करून ती बुडवली. द लेव्हल ऑफ मर्क्युरी इन द ग्लास ट्यूब लोवर्स ॲज सम मर्क्युरी स्पिल्स इन द डिश. जेव्हा तुम्ही उलटी करून ती ट्यूब याच्यामध्ये बुडवता तेव्हा ह्या ट्यूबमधलं काही मर्क्युरी ह्या डिशमध्ये खाली येतं आणि त्याच्यामुळं काय होतं, ए गॅप इज क्रिएटेड बिटवीन द सरफेस ऑफ मर्क्युरी इन द ग्लास ट्यूब अँड द क्लोज्ड एंड ऑफ द ग्लास ट्यूब. ह्या ट्यूबमधलं मर्क्युरी थोडंसं ह्या डिशमध्ये येतं, त्याच्यामुळं ह्या मर्क्युरीची जी लेव्हल दिसते इथं ए पॉईंटला त्याच्यावर आणि क्लोज्ड एंड जे वर आहे त्याच्यामध्ये गॅप तयार होतो. द गॅप डज नॉट कंटेन एअर अँड इज कॉल्ड टोरिसेलिस व्हॅक्यूम. याच्यामध्ये हवा नसते, त्याला टोरिसेलिस व्हॅक्यूम म्हणतात. इट डज कंटेन सम मर्क्युरी वेपर्स. त्याच्यामध्ये थोडंसं मर्क्युरी वेपर असतं. आता बघा, या ठिकाणी याच्या सहाय्यानं प्रेशर कसं मोजलं जातं हे झालं कन्स्ट्रक्शन. थोडक्यात काय त्याच्यामध्ये, तर एक या ठिकाणी डिश आहे मर्क्युरीने भरलेली आणि त्याच्यामध्ये एक ग्लास ट्यूब ज्याच्यामध्ये पण मर्क्युरी आहे ती उलटी करून बुडवलेली आहे. आता याच्यावरून प्रेशर कसं मोजायचं, मॅथमॅटिकल पार्ट. We know that pressure at point A will be 0 because there is a vacuum and pressure of vacuum is 0. Therefore, we can write PA is equal to 0. Pressure of vacuum is 0. PA equal to 0. Now consider 2 points C and D on the surface of mercury. One is outside the tube and second is inside the tube. 2 पॉईंट्स घ्या मर्क्युरी सरफेसवरती. सी हा मर्क्युरी सरफेसवर येतो, ॲक्च्युली तो ट्यूबच्या बाहेर आहे. आणि ज्या लेव्हलला हॉरिझॉन्टल लेव्हलला मर्क्युरी सरफेसवरती सी पॉईंट आहे त्याच लेव्हलला एक बी पॉईंट आहे ट्यूबच्या आतमध्ये आहे समजा. आता सी हा पॉईंट बाहेर असल्यामुळं तो ॲटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळं सी या ठिकाणचं प्रेशर हे ॲटमॉस्फिअरच्या प्रेशर इतकं येतं. देअरफॉर वी राईट पी सी इक्वल टू P0. P0 इज अ प्रेशर ऑफ ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे सी या पॉईंटचं प्रेशर जे आहे ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर इतकं आहे जे आपल्याला मोजायचं आहे. बट वी नो अगेन PB इक्वल टू PC. आता सी या ठिकाणचं प्रेशर आणि बी या ठिकाणचं प्रेशर सेम आहे बिकॉज प्रेशर ॲट सेम हॉरिझॉन्टल लेवल इज सेम. जेव्हा 2 पॉईंट्स एकाच हॉरिझॉन्टल लेवलला असतात तेव्हा त्या ठिकाणचं प्रेशर हे सारखं असतं. त्याच्यामुळं बी या आणि सी या ठिकाणचं प्रेशर सारखं आहे आणि सीचं प्रेशर म्हणजेच ॲटमॉस्फिअरचं प्रेशर आहे. त्याच्यामुळं बीचं प्रेशरसुद्धा ॲटमॉस्फेरिक प्रेशर इतकंच आहे कारण BC सेम आहे आणि ते ॲटमॉस्फिअर इतकं आहे. त्यामुळं आपण पुढची स्टेप अशी लिहिणार PB इक्वल टू PO, कारण सी आणि बीचं प्रेशर सारखं आहे. सी आणि ॲटमॉस्फिअरचं प्रेशर सारखं आहे म्हणजेच बीचं प्रेशर म्हणजेच ॲटमॉस्फिअरचं प्रेशर आहे. परंतु आपल्याला माहिती आहे की बी हा पॉईंट मर्क्युरीमध्ये ट्यूबच्या आतमध्ये आहे आणि त्याच्यावर काहीतरी मर्क्युरी आहे. मग ते मर्क्युरीच्या आतमध्ये जर समजा आपल्याला प्रेशर काढायचं असेल एखाद्या पॉईंटला तर त्याचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला आहे. तो असा आहे PB इक्वल टू PA प्लस H ρg. मगाशीच आपण हा फॉर्म्युला पाहिला. PB इज प्रेशर ॲट पॉईंट B. PA इज अ प्रेशर ऑफ एअर or pressure of medium above this mercury, above this point A. याच्यावर जे काय मीडियम असेल त्याचं ते प्रेशर आहे. हवा असेल तर हवेचं प्रेशर, व्हॅक्यूम असेल तर व्हॅक्यूमचं प्रेशर आणि H ρg इज द प्रेशर ऑफ दिस मर्क्युरी कॉलम इन द ग्लास ट्यूब. ह्या ग्लास ट्यूबमध्ये बी पासून ए पर्यंत जे मर्क्युरी दिसतं त्याचं ते प्रेशर आहे. आता ए हा पॉईंट
व्हॅक्यूममध्ये येतो, त्याच्यावर व्हॅक्यूम आहे, त्यामुळं ए या पॉईंटचं प्रेशर 0 आहे. ते आपण सुरुवातीलाच इथं घेतलेलं आहे. त्यामुळं एच्या ठिकाणी एच्या ठिकाणी आपण 0 ठेवू आणि आपल्याला काय स्टेप मिळते बघा. P0 इज इक्वल टू 0 प्लस एच रो जी. PA इज 0, वी नो दॅट. अँड PB इज इक्वल टू P0. कारण बीचं प्रेशर म्हणजेच सीचं प्रेशर म्हणजेच ॲटमॉस्फिअरचं प्रेशर. त्यामुळं PBच्या ठिकाणी हे आपण मगाशी पाहिलेलं आहे ते P0 ठेवा. त्याच्यावरून आपल्याला मिळतं P0 इज इक्वल टू एच रो जी. P0 म्हणजे ॲटमॉस्फिअरचं प्रेशर आहे आणि ह्या फॉर्म्युल्यावरून आपण ह्या बॅरोमीटरमध्ये ॲटमॉस्फिअरचं प्रेशर त्या ठिकाणी काढू शकतो. तर त्यासाठी आपल्याला काय मोजावं लागेल. आपल्याला मोजावं लागतील 3 गोष्टी. नंबर 1, हाईट ऑफ mercury column above the point B, that means height to which this mercury rises in this tube. म्हणजे हे मर्क्युरी बी पासून किती वर जातं त्याची हाईट आपल्याला मोजावी लागेल h. देन डेन्सिटी ऑफ मर्क्युरी विच इज कॉन्स्टंट, दॅट इज 13.6 kg/m³ or 13,600 g/cm³. डेन्सिटीची मर्क्युरीची असते 13.6 kg/m³ किंवा 13,600 g/cm³. जर तुम्ही SI घेतलं तर 13.6, CGSमध्ये घेतलं तर 13,600 g/cm³. अर्थात आपण एच कशामध्ये घेतो आणि जी कशामध्ये घेतो त्याच्यावर रोची व्हॅल्यू आपल्याला घ्यावं लागेल. सगळ्या क्वांटिटीज एका सिस्टीममध्ये घ्यायच्या असतात हे तुम्हाला माहिती आहे. व्हॅल्यू ऑफ जी इज 9.8 m/s². Generally, normal atmospheric pressure, height of mercury column is 76 centimeter or 0.76 meter or 760 millimeter. If we keep H equal to 0.76 meter, density of mercury is 13.6 kg/m³, value of G is 9.8 m/s², then we will get normal atmospheric pressure, and that is nearly 1 × 10⁵ Pascal or 1 × 10⁵ Newton/m². Thus, pressure of atmosphere can be measured by measuring height of mercury column in barometer tube. मित्रांनो, जेव्हा आपण हे वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स यूज करतो तेव्हा त्यांचा यूज हा काळजीपूर्वक केला पाहिजे. कारण बॅरोमीटर किंवा थर्मामीटर एखाद्या वेळेस फुटलं तर त्याच्यामध्ये मर्क्युरी असतं. मर्क्युरी इज हॅझार्डस अँड हार्मफुल टू हेल्थ अँड ऑल्सो एन्व्हायरमेंट. मर्क्युरी हे जे असतं, पारा हा जो असतो तर तो आरोग्याला तसेच वातावरणाला घातक असतो. त्यामुळे ह्या सर्व उपकरणांचा वापर हा अत्यंत काळजीपूर्वक करायला पाहिजे. आता आपल्याला बघायचं आहे ओपन ट्यूब मॅनोमीटर. यापूर्वी आपण मर्क्युरी बॅरोमीटरबद्दल शिकलो, जे गॅलिलिओचा शिष्य इटालियन सायंटिस्ट टोरिसेली यांनी डिझाईन केलेलं होतं. ते बॅरोमीटर ॲटमॉस्फिअरचं प्रेशर मोजण्यासाठी उपयोगी पडतं. पण समजा एखाद्या कंटेनरमध्ये, एखाद्या टँकमध्ये गॅस आहे आणि त्याचं प्रेशर आपल्याला मोजायचं आहे, मग तिथं ते बॅरोमीटर उपयोगी पडत नाही. त्याच्याऐवजी आपण ओपन ट्यूब मॅनोमीटर यूज करू शकतो. ओपन ट्यूब मॅनोमीटर इज अनदर डिव्हाइस दॅट कॅन बी यूज्ड टू मेजर प्रेशर. काय असतं नेमकं ही फिगर समजावून घ्या. द ओपन ट्यूब मॅनोमीटर कन्सिस्ट ऑफ U-shaped ट्यूब partly filled with low density liquid such as water or kerosene. याच्यामध्ये U आकाराची एक ट्यूब असते जी पार्टली फिल केलेली आहे, म्हणजे पूर्ण नाही, अंशतः फिल केलेली आहे, भरलेलं आहे त्याच्यामध्ये लो डेन्सिटी लिक्विड, वॉटर किंवा केरोसिनसारखं. लो डेन्सिटी लिक्विड का? कारण डेन्सिटी जर कमी असेल तर ही जी हाईट मिळते आपल्याला, 2 आर्म्समध्ये जी लिक्विड लेवल आहे त्याच्यामध्ये एका आर्ममध्ये लिक्विडची लेवल जास्त असते. ही लिक्विडची लेवल जेवढी जास्त असेल तेवढी त्याच्यामध्ये ॲक्युरेसी जास्त असते आणि एरर कमी असतं. आपण 11वीमध्ये शिकलो आहे की जेव्हा एखाद्या मोजणाऱ्या आपण क्वांटिटीमधलं एरर आपल्याला जर कमी करायचं असेल तर ती क्वांटिटी जास्त प्रमाणात घ्या.
टेक द क्वांटिटी टू बी मेजर्ड ॲज लार्ज ॲज पॉसिबल. आणि म्हणूनच हे एच जास्त मिळावं, जेणेकरून अचूकता त्याच्यामध्ये जास्त असेल आणि एरर कमी होईल. त्यासाठी लो डेन्सिटी लिक्विड घ्यायचं. हाय डेन्सिटी लिक्विड घेतलं की ही जी हाईट मिळते आपल्याला ए आणि बी दोन पॉईंट्समध्ये ती थोडीशी कमी मिळते. आणि जर ती मेजरेबल क्वांटिटी कमी असेल तर एरर्सचे चान्सेस जास्त असतात. म्हणून या ठिकाणी लो डेन्सिटी लिक्विड घेतलेलं आहे. वन आर्म ऑफ द मॅनोमीटर इज एक्सपोज्ड टू द ॲटमॉस्फिअर अँड द अदर एंड इज कनेक्टेड टू द कंटेनर डी ऑफ विच द प्रेशर P is to be measured. Now how it works, how it measures the pressure of the gas contained in this container D. Try to understand these mathematical steps here. What is the meaning of this step PA equal to P0? PA means pressure at point A, but point A is in contact with atmosphere. Therefore, pressure at point A is equal to the pressure of atmosphere. Therefore, PA equal to P0. Now consider 2 points B and C in 2 arms. From that we write this second equation, PC equal to PB. C आणि B हे दोन्ही पॉईंट्स एकाच हॉरिझॉन्टल लेव्हलला असल्यामुळं दोन्ही ठिकाणचं प्रेशर सारखं आहे. C हा पॉईंट कंटेनरला, डी ह्या कंटेनरला जोडलेला असल्यामुळं सी ह्या ठिकाणचं प्रेशर म्हणजेच त्या गॅसचं प्रेशर, कंटेनरमध्ये असलेल्या गॅसचं प्रेशर म्हणजेच ते बी या ठिकाणी असलेल्या पॉईंटचं प्रेशर. तर ते आपल्याला काढायचं आहे. प्रेशर ॲट पॉईंट बी विल बी इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट सी बिकॉज प्रेशर in liquid at two horizontal levels, 2 points at same horizontal levels is always the same. PC आणि PB हे दोन प्रेशर सारखं आहे. कारण यापूर्वी आपण अनेक वेळेस बघितलं की जेव्हा लिक्विडमध्ये दोन पॉईंट्स एकाच हॉरिझॉन्टल लेव्हलला असतात तेव्हा त्या दोन पॉईंटचं प्रेशर सारखं असतं. म्हणून ही आपण दुसरी स्टेप लिहिली. हे तिसरं इक्वेशन कसं आलं? कारण बी हा पॉईंट ह्या लिक्विडमध्ये आहे आणि लिक्विडमध्ये जर प्रेशर काढायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला असतो PB इक्वल टू PA प्लस एच रो जी. PA मीन्स प्रेशर ऑफ ॲटमॉस्फिअर ॲट पॉईंट A and H rho G means pressure of this liquid column above the point B, but we know PA equal to P0, pressure at point A equal to pressure of atmosphere. Therefore we can write this equation PC because pressure at point B is equal to pressure at point C. Here we have written that step. So in place of PB we can write PC. Pressure at A means PO plus H rho G. This gives the pressure at point B means pressure at point C. म्हणजे ह्या इक्वेशनमधून आपल्याला बी आणि सीचं प्रेशर मिळतं, पण हे टोटल प्रेशर मिळतं. टोटल प्रेशर म्हणजे ह्या लिक्विड कॉलम, ह्या पॉईंटच्या वर असलेल्या लिक्विड कॉलमचं प्लस ॲटमॉस्फिअरचं. म्हणजे या इक्वेशनमध्ये काय झालेलं आहे, सी ह्या ठिकाणचं प्रेशर काढताना त्याच्यामध्ये ॲटमॉस्फिअरचं पण प्रेशर ॲड झालेलं आहे P0. पण आपल्याला ॲटमॉस्फिअरचं नको. जेव्हा आपण ॲटमॉस्फिअरचं पण प्रेशर विचारात घेतो लिक्विडचं प्रेशर काढताना आणि दोघांचं मिळून काढतो त्याला ॲब्सोल्यूट किंवा टोटल प्रेशर म्हणतात. आपल्याला ॲटमॉस्फिअरचं नको आहे, आपल्याला फक्त ह्या गॅसचं प्रेशर पाहिजे आणि नुसतं गॅसचं प्रेशर काढायचं आहे. म्हणजे जेव्हा ॲटमॉस्फिअरचं विचारात घेत नाही त्याला म्हणतात गेज प्रेशर. म्हणून हे मायनस करून टाका याच्यामधून. त्यामुळं पुढची स्टेप आपल्याला असं मिळेल, आपण हे मायनस केलं किंवा दोन्ही बाजूमधून आपण P0 मायनस केलं तर ही स्टेप मिळते. म्हणजे याच्यातून आपण आता ॲटमॉस्फिअरचं प्रेशर मायनस केलं म्हणजे राहिलं फक्त गॅसचं प्रेशर. दिस प्रेशर इज कॉल्ड ॲज अ गेज प्रेशर. दिस इज द गेज प्रेशर ॲट पॉईंट C विच इज इक्वल टू द प्रेशर ऑफ गॅस इन अ कंटेनर. म्हणजे आता फक्त ह्या इक्वेशनवरून आपल्याला ह्या कंटेनरमध्ये जो गॅस आहे त्याचं प्रेशर काढता येतं. हे झालं ओपन ट्यूब मॅनोमीटर. थोडक्यात फक्त तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे तर ही हाईट मोजायची आहे. ती हाईट मोजली त्यानंतर त्या लिक्विडची डेन्सिटी कॉन्स्टंट असते ते माहिती पाहिजे आपल्याला.
आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ह्या व्हॅल्यूज ठेवल्या की तुम्हाला ह्या गॅसचं प्रेशर मोजता येतं.